शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. काय करावं काही सुचना, काय करावं काही सुचना, मन फार गोंधळलं. येशू गुरुजी उठा उठा बघा, तारव बुडाया लागलं. बघा अचानक आलंय वादळ, साधोनी वेळ आलाय काळ. वर खाली फेकाची तारवाला लाटा, सोसाट वाऱ्याचा झपाटा मोठा. तारवात बघ पाणी आलं, आहो तारवात बघ पाणी आलं. येशू गुरुजी उठा उठा बघा, तारव बुडाया लागलं. कशी तुम्हाला झोप लागली, ओठा गुरुजी वेळ भरली. बुडून आता मरणार सारे, उसळत्या लाटांनी उधाण वारे. संकट जीव घेण आलं, आहो संकट जीव घेण आलं. येशू गुरुजी उठा उठा बघा, तारव बुडाया लागलं. का तुम्हा वाटावी मरणाची भीती, साक्षात जीवन हस्ता संगती. शांत हो वाऱ्या सागरा तुही, विश्वास तुमचा का मजवर नाही. वादळ शांतते झालं, आहो वादळ शांतते झालं. येशू गुरुजी वाचलो आम्ही, वादळ शांतते झालं. येशू गुरुजी म्हणावे कोण, शांत हो केलं वादळ उधाण सागर. आजच्या मननाकरिता देवाचे वचन मार्क 4:35-41 ही वचने. मार्क 4:35-41 ही वचने. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. तेव्हा लोक समुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता, तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वरामावर उशाच घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकास म्हणू लागले, हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील याचे ऐकतात. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. आम्ही आज मार्क त्याचा 4था अध्याय आणि 35 ते 41 वचन बघत आहोत. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या सोबत घडलेली ही सत्य घटना आहे. त्याच्या शिष्यांसोबत घडलेली ही खरोखरची घटना आहे. आणि आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा मचव्यामध्ये आहे आणि लाटा ज्या आहेत मचव्याला मारत आहे, आदळत आहे आणि पाणी जे आहे ते मचव्यामध्ये भरू लागले आहे. आणि अशा समयी त्या शिष्यांच्या जीवनामध्ये उथलपुथल सुरू झाली. त्यांचं मन हळहळ करू लागलं आणि ते शांत राहण्याऐवजी ते परेशान होऊ लागले. आणि शेवटी ते प्रभू येशू ख्रिस्ताला जवळ येऊन म्हणू लागले, प्रभूजी जागे व्हा, जागे व्हा, आपण बुडत आहोत. अनेक वेळा आम्ही आमच्या जीवनामध्ये
प्रभू आहे हा भास ठेवतो, विश्वास ठेवत नाही. आमच्या सोबत अनेक वेळा वेगवेगळ्या घडामोडी घडतात, अनेक वेळा आमच्या जीवनामध्ये संकट येतात. त्यावेळेस आम्ही त्याच्यावर विश्वास दाखवण्याऐवजी आम्ही फक्त भास ठेवतो आणि मग संकटाच्या समयी आम्ही ओरडी मारतो, आम्ही हाक मारतो आणि आम्ही हा विश्वास दाखवत नाही की तो माझी प्रार्थना ऐकतो, तो माझ्या संकटातून मला बाहेर काढतो. या शिष्यांनी पण त्याला प्रश्न केला, आपल्याला काहीच वाटत नाही काय? आहे ना? किती मोठा प्रश्न हा आहे. अनेक वेळा आम्ही पण आमच्या जीवनातल्या प्रसंगाला ज्यावेळेस आम्ही सांभाळू शकत नाही, त्याला सामोरे जाऊ शकत नाही, तर तेव्हा आम्ही देवालाच प्रश्न करतो. परंतु त्या देवाबद्दल आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की तो सर्व जगाचा निर्माण करता परमेश्वर आहे आणि त्याने ह्या सृष्टीला आजपर्यंत चालवत आणलेला आहे. त्या सृष्टीतला एकही घडामोडी इकडे तिकडे झाला, परंतु त्याने मनुष्याला, होय, त्याने आपल्या हातांनी घडवलेल्या मनुष्याला सदैव जपलेला आहे. त्याला वाचवण्यासाठी स्वतःच्या पुत्राला दिलं, ज्याच्या रक्ताच्या खंडणीच्या द्वारे आम्हाला पापांची क्षमा मिळाली. आणि आजही जेव्हा आम्ही त्याच्यावर विश्वास करतो तेव्हा आम्ही त्याची मुले आणि त्याचे संतान होण्याचा अधिकार प्राप्त करतो. जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून हाक मारतो, तो परमेश्वर ऐकून माझी आणि तुमची विनंती तो आम्हाला त्या संकटातून तारितो. जीवनामध्ये तो तारण देऊन आमचं जीवन आशीर्वादित करतो. प्रभू परमेश्वर आम्हा सर्वांना या वचनांद्वारे आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वर पिता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. धन्यवाद करतो प्रभूजी, तू वादळाला हाक देतोस आणि वादळ हे ऐकून, होय, शांत होते, समुद्र शांत होते. प्रभू देव बाप्पा, आम्ही तुझ्या स्वाधीन करतो प्रत्येकांचं जीवन, त्यांचं प्रभू परमेश्वर आनंदाचे क्षण तू त्यांच्या जीवनामध्ये देव केलेले असेल, परंतु अनेक दुःखातून जात आहे, त्यांची तू भेट घे आणि त्यांच्या मनाला धीर दे. ज्याप्रमाणे प्रभूजी मचव्यातल्या शिष्यांना तुने धीर दिला आणि त्यांची तुने सहायता केली, आजही प्रत्येक बहीण भावाला तू सहायता कर. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. येशू गुरुजी म्हणावे कोण, शांत हो केलं वादळ उधान, सागर लाटा तुफान वारे, ऐकती येशू गुरुजींचं सारे. देव पण समजून आलं, आहो देव पण समजून आलं. विश्वास ठेवता येशू प्रभूवर, तारव पार हो झालं. विश्वास ठेवता येशू प्रभूवर, तारव पार हो झालं. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.